आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया स्वरदा गोखले. नाही कधी का तुम्हास म्हटला, नाही कधी का तुम्हास म्हटला, दोषन द्यावा फुका, दोषन द्यावा फुका. अहो राया मला पावसात नेऊ नका, अहो राया मला पावसात नेऊ नका, राया मला पावसात नेऊ नका, अहो राया मला पावसात नेऊ नका, अहो राया मला पावसात नेऊ नका. लई गार हा झोंबे वारा, वारा बाई लई गार हा झोंबे वारा, अंगावरती पडती धारा, अंगावरती पडती धारा, वाटेत कुठेही नाही निवारा, वाटेत कुठेही नाही निवारा. भिजली साडी भिजली चोळी ग, भिजली साडी भिजली चोळी, भवतील बोल्या चुका, अग बाई बाई भवतील बोल्या चुका. अहो राया मला पावसात नेऊ नका, अहो राया मला पावसात नेऊ नका, अहो राया मला पावसात नेऊ नका. क्या बात है, Thank you. मस्त झालं गाणं, व्हेरी नाईस. आपण सलील पासून सुरुवात करूया. छान झालं स्वरता, खूप मनापासून गायलीस आणि जागा सगळ्या खूप स्वच्छ आल्या सगळ्या. तुझा आवाज मुळात खणखणीत असल्यामुळे ही गाणी तुला खूप शोभतात. तसं हे पण गाणं शोभलं, कारण काही काही कपडे हँगरवर शोभतात, घातल्यानंतर ऑड वाटतात, तसं नाही वाटलं हे गाणं. एक मला एक्सप्रेशनच्या बाबतीत कायम असं वाटतं की तुम्हाला जर मोर दाखवायचं असेल तर तुम्हाला पिसारा लावायलाच पाहिजे असं नाही, ते मोर पण तुमच्या अंगात भिनवायला हवं. हे एक तत्व गायकांनी लक्षात ठेवायला पाहिजे एक्सप्रेशनच्या बाबतीत, की ते शब्द आणि ती चाल आणि त्या जागा याच्यामध्येच बहुतेक वेळा ते एक्सप्रेशन असतं. ते मुद्दामून आपण जे एक बटन दाबतो की एक्सप्रेशन, त्याची गरज नसते, ते आवाजात असेल की ते येतं. छान गायलीस, व्हेरी गुड. थँक्यू. स्त्रियांनी ज्या वेळेला अशी गाणी गायची असतात त्यावेळेला जे एक्सप्रेशन द्यायचं असतं त्याच्यावरती स्वतःचा ताबा हवा, अदरवाईज यू विल बी सेंडिंग अ रॉंग मेसेज, होय की नाही. तर मला आता अतिशय छान वाटलं की हे गाणं फार सुंदर गाणं आहे, त्यातला भाव जो आहे तोही अतिशय संयत रूपानं तुझ्या गाण्यातून तर आला चांगल्या रीतीने, पण तुझ्या डोळ्यातून हसण्यातून आला. आणि गाणं जितकं श्रवणीय पाहिजे तितकं प्रेक्षणीयही हवं, कारण हा प्रोग्राम खूप ठिकाणी पाहिला जातो. बहुतेक लोक ह्याचे अगदी ज्याला आपण आदी म्हणतात त्यांना चटक लागली या कार्यक्रमांची. आणि ह्या कार्यक्रमातून तुम्ही ज्यावेळेला अशी गाणी ज्यावेळेला सादर करता त्यावेळेला तुमच्यावरती जबाबदारी येते की तुमचं एक्सप्रेशन हे त्या विषयाला अनुसरून असलं पाहिजे, परंतु ते अतिशय लाऊड पण होता कामा नये आणि त्यातून योग्य तो भाव तर व्यक्त व्हायलाच पाहिजे. आणि याच्यासाठी जी तू मेहनत घेतलेली आहेस ती दिसते आणि ती मला आवडली. थँक्यू. अवधूतदादांनी पण मेहनत घेतली यासाठी माझ्यावर. आणि मी आता आणि मी तुझ्या अवधूत दादाला आता सांगितलं की पोरगी छान गायलेली तर आपली शिट्टी होऊन जाऊ द्या. तू चाबूक गायलीस, म्हणजे खूपच मजा आली. एक तर लावणी म्हणल्यावर तर आधी आपला दिल खुश असतो, मस्त लावणी बिवणी टाक टाक.
एकदम मजा येते. आणि त्यातून तुझ्याकडनं लावणी म्हणजे एक वेगळा अनुभव होता. आणि आपण ज्याला तयारी केली होती त्यावेळेला सुद्धा म्हणजे हे एक्सप्रेशन्स बद्दल जे आपण बोललेलो, सलील दादाचं अतिशय बरोबर म्हणणं आहे की नाट्यसंगीतामध्ये गाताना एक्सप्रेशन्स कसं असावं, फक्त नाट्यसंगीत गाताना कसं एक्सप्रेशन असावं, ऍक्टिंग करून गाताना कसं असावं, याच्याबद्दल आमची चर्चा झाली होती. आणि त्यानुसार तिने खूप चांगल्या प्रकारे बॅलन्स्ड एक्सप्रेशन दिली लावणीमध्ये. त्यामुळे तुझं खूप कौतुक. थँक्यू. उद्यासाठी ऑल द बेस्ट.